कामठी नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे अजय कदम जे आहे कब्बशी या चिन्हावर उमेदवारी लढत आहे। आपल्यासोबत अजय कदम आहे। दादा, काय सांगाल? तुम्ही नगरसेवक राहिलेला आहे, समाजकार्य केलेलं आहे, आता तुम्ही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून आहे। काय नेमका तुमचा अजेंडा आहे? मी गेल्या 4-5दा नगरसेवक राहिलो, 2दा उपाध्यक्ष राहिलो. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी सभापती म्हणून काम केलेलं आहे. नगर परिषदचा चांगला अनुभव आहे आणि महत्त्वाचं असं आहे की मागच्या वेळी जे नगराध्यक्ष होते, जे 2000 आता 3 वर्ष झाले नगर परिषदच्या निवडणुकी नाही झाल्या आणि कामठी शहराच्या लोकांना त्याची बहुतेक माहिती नाही आहे की जे टॅक्सेस लागलेले आता, जे काँग्रेसचे नगराध्यक्ष होते त्यांनी जे टॅक्सेस लावलेला आहे त्या टॅक्सेसमध्ये रेकनरच्या हिशोबाने त्यांनी टॅक्सेस लावलेला होता. लहान लहान घराचे जे टॅक्सेस आहेत ते 10-10, 15-15 हजार, 20-20 हजार रुपये आलेत आणि मोठे मोठे घरांचे जे आहेत ते तर 50-50, 60-60 हजार रुपये महिन्याचे टॅक्सेस लागलेले आहे. त्याचं मी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर मी कामठी शहर बंद करणार होतो 12 तारखेला मागच्या याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पालकमंत्री जे आता आहेत त्यांनी ते हस्तक्षेप करून जे मी म्हटलं होतं की ह्या जो तुम्ही ना विषय घेतलेला आहे टॅक्सेसच्या, ह्या पुढच्या नगराध्यक्षाच्या मीटिंगमध्ये ठेवा, जो कोणी नगराध्यक्ष निवडून येईल आणि त्या अनुषंगाने तिथं चर्चा होईल की टॅक्सेस रेडी रेकनरच्या हिशोबाने लगायला पाहिजे की रेंटल व्हॅल्यूच्या हिशोबाने लगायला पाहिजे. कारण काय शहर अत्यंत याच्यामध्ये काही रोजगार जास्ती नाही आहे. गेल्या 7-8 वर्षापासून जे बी मंत्री महोदय इथं राहिलेले आहेत, जे कोणी असतील, त्यांच्या कार्यकालामध्ये असं काही फॅक्टरी वगैरे उघडलेले नाही आहेत की जेणेकरून विकासाची कुठून हे नाही आहे, डेव्हलपमेंट नाही झालेलं आहे. म्हणून लोकांकडे थोडी पैशाची कमतरता असल्यामुळे तो विषय होता की या नंतर आपण हा विषय ठेवण्यात येईल. प्रश्न असा आहे की मी जे निवडणूक लढतो ते गावाच्या विकासाची लढतोय. ह्या पहिल्यांदा शहराच्या ह्या नगराध्यक्ष आहे जो लोकांच्या नगराध्यक्ष राहणार, त्यांच्या हक्काच्या नगराध्यक्ष राहणार आहे. जे नगराध्यक्षासाठी उभे होते ते एक नगराध्यक्ष तर असं आहे की जे नेताजी चौकातून उभे झाले ते तर म्हणतात की मी भ्रष्टाचार संपेल. आता आपण शहरामध्ये माहिती काढा की 3 वर्षापासून ते भ्रष्टाचाराचे दुकान कुठं सुरू आहे. ते नेताजी चौकातून ते दुकान सुरू आहे. ठेकेदारांचे पैसे येणं, ठेकेदारांना काम देणं, पूर्ण काम स्वतः घेऊन घेणं, हे सगळी माहिती लोकांना आहे, जनतेपर्यंत आहे आणि जनतेला सगळं माहिती आहे. तिन्ही नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये माहिती आहे. मला काही सांगायची त्याच्यात जास्ती गरज नाही आहे. फक्त मी एवढं सांगतो, कामठी शहराच्या जनतेला नतमस्तक करून सांगतो, त्याच्या चरणी विनंती करून सांगतो की ह्या जो नगराध्यक्ष आहे अजय कदम, ते तुमच्या हक्काचा नगराध्यक्ष आहे आणि प्रत्येक घरच्या माझा व्यक्ती जो नगराध्यक्ष राहणार आहे, कारण का त्याचे कोणतेही काम असेल तो हक्काने नगर परिषदमध्ये येऊन करू शकते, एवढी मी त्यांना हमी देतोय. आणि आपण जास्तीत जास्त मत, आपण तर निवडून येतोय, पण जास्तीत जास्त मताने निवडून येऊन ह्या शहराचा विकास करू, स्वच्छता करू. काहून माझं काम करण्याची पद्धत पुरा शहराला माहीत आहे. मी गेल्या 4-5 वेळा नगरसेवक राहिल्याने त्यांना माझ्या सगळ्या कामाचा अनुभव आहे आणि शहर कसं करायचं तो माझ्या माझ्या कल्पनेत आहे. जसं मी प्रभाग ठेवतो, माझ्या वार्ड ठेवतो, तसा डेव्हलपमेंट मी शहराच्या करणार आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दादा, कुठे ना कुठे थेट लढत जी आहे भाजप सोबत दिसते आहे, काय म्हणाल? कुणासोबत तुमच्या दृष्टिकोनातून थेट लढत आहे? माझं तर फक्त एवढं सांगणं आहे की जे नगराध्यक्षाची निवडणूक लढतंय तो फेसच असा आहे की त्याच्या बाबतीमध्ये शहराच्या माझ्यासोबत चर्चा करण्यापेक्षा तुम्ही 2-4-5 सामान्य लोकांसोबत चर्चा करा. त्याच्या सामने माईक नको ठेवा, असं तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा. ते सांगेल की ह्या एक करोडपती आहे, याच्या जेवढा आहे याच्या सामने घरासामने चांगले चांगले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता असो या इतर कार्यकर्ता असो या लोक असो, ते घंटोसे उभे राहतात, हात बांधून उभे राहतात की कवा साहेब निघतील ना मी चर्चा करीन. अजय कदम असा एक कॅन्डिडेट आहे की त्याच्या काही दार ठोकाची गरज नाही, सरळ माझ्याकडे येतात. कारण मी 25 वर्ष त्यांच्या संपर्कामध्ये आहे, त्यांना माझ्या गोष्टीचा अनुभव आहे. आज सांगितल्याने ना होणार की मी तुमच्यासाठी असं करणार तसं करणार, हे सगळं चित्र जो घडते ना तर दिसते. आणि गेल्या इतक्या वर्षापासून मी नगर परिषदच्या माध्यमाने लोकांचे काम करत आलो आणि त्या कामाचा मला अनुभव आहे. मला ठेकेदारी करायची नाही आहे, मला कमिशन खायचं नाही. जर ठेकेदारी आणि कमिशन खायचं राहिलं असतं तर मी नगराध्यक्षाची निवडणूक नाही लढली असती. जर माझ्यावर एक पैशाचा आरोप असेल तर मी कधी निवडणूक नाही लढली असती. मी भाऊ, तुमच्यावर एक आरोपही होत आहे काँग्रेसच्या उमेदवाराकडून की तुम्ही भाजपचे गट आहे म्हणून, काय उत्तर देणार?
माझं एवढं म्हणणं आहे की मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाने माझ्या विरोधात काम केलं होतं. काही त्या नेताजी चौकाच्या एक जो स्वतःला खूप मोठा धनाढ्य करोडपती उद्योगपती समजते, त्याच्यानंतर मी 14,300 मतं घेतले. प्रत्येक समाजाची मला मतं मिळालेली आहेत. आणि जर मी ह्या ब गट न गट नाही आहे, माझ्या एकदम डायरेक्ट लढाई आहे. तुम्ही शहराला विचारा, ते कोण ब गट म्हणतात, कोणते अ गट म्हणते ते मला कळत नाही. माझी लढाई माझ्या लोकांसाठी लढून राहिलोय मी. मी कोणत्या गटासाठी नाही लढून राहिलो. हे तर कुठंच नाही मॅडम. हे जे आहेत ना, हे कुठंच नाही आहे. हे ज्या वस्तीची आज गोष्ट करते त्या वस्तीतलं हे मनातून उतरलेलं आहे. ह्या प्रत्येक लोकाले हे ज्या धमकवून राहिले आहेत, तुझी दुकान बंद करून टाकीन, तुझा धंदा बंद करून टाकेल, तुझ्या हे बंद करून टाकील आणि लहान लहान पोराले धमक्या देतात. लाज वाटते ना मला हे की हे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहे. लोकांचे मन जिंका. सगळ्यात महत्वाचा जो व्यक्ती असतोय ना, जो नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढतो, तो गावातला सर्वप्रथम व्यक्ती असतोय. त्याचा स्वभाव कसा पाहिजे, त्याचा मन कसं पाहिजे, हे विचार करा. जो आज तो ज्या द्वेषाच्या भावनेने लोकांना म्हणतोय की मी तुला पाहून घेईल, तो अध्यक्षपदाच्या लायकीचाच नाहीये. अध्यक्षपदाच्या लायकीचा तो व्यक्ती असतोय जे प्रत्येक व्यक्तीला घेऊन चालणारा असतो. मत देणारा असो या मत नाही देणारा असो, मनामध्ये त्याच्याप्रती एक जाणीव तर ठेवा की तो व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो, काही असो. आपण निवडून आल्यावर तो आपल्यासोबत राहिले पाहिजे, त्याचे कामं झाल्या पाहिजे, हाच उद्देश असतोय. पण अ, आज दादा, कुठे ना कुठे आम्ही कामठीतल्या लोकांसोबत बोललो. तुमचा प्रभाग कामठीमध्ये एक स्वच्छ, सुंदर आणि विकसित असा प्रभाग म्हणून एक कामठीमध्ये त्याचं मॉडेल आहे. जर तुम्ही निवडून आलात तर कामठी शहर नागपूरमध्ये तसं बघितलं जाईल का? मी गेल्या 5 टर्म निष्ठेने लोकांची कामं केलेली आहेत आणि निष्ठेने काम केल्यानंतर कशी माझी एक लगन आहे. मी एक सामान्य परिवारातला मुलगा आहे. जेव्हा मी 1997 मध्ये ह्या अजय अग्रवाल जो आज निवडणूक लढते ना, याच्या भावाले हरवलाय मॅडम 1997 मध्ये. हे कोयला किंग होते. जे काही हे आहे, हे त्यावेळचे कोयला किंग होते. त्यावेळी इतक्या यांनी पैसे वाटले, तरी मी यांना निवडणुकीमध्ये हरवलं. त्यावेळी पप्पू अग्रवाल होता, आता अजय अग्रवाल आहे. 100% निवडणूक हारले आहे. ते निवडणूक हारले म्हणून हे आज दिसून राहिलं आहे, की ज्या पद्धतीने लोकांसोबत व्यवहार करून राहिले, त्याला धमकावून राहिले, त्याला हे करून राहिले आणि लोकांनी मनामध्ये ठरवून घेतलं आहे, की माझा नगराध्यक्ष कसा असावा, शहराचा नगराध्यक्ष कसा असावा. जे लोकांच्या हिताचे काम करेल, ज्याच्याकडे मी कधी जाऊ शकतो, माझ्या हक्कासाठी तो कधी येणार आहे, माझ्या दुःखामध्ये उभा होणार आहे, असा नगराध्यक्ष लोकांच्या मनामध्ये ठरला आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सांगतो 100% आपलं हे लोकांची विजय झालेली आहे. कारण की ही लढाई माझी नाही आहे, हा पद माझा नाही आहे, ह्या लोकांच्या पद आहे आणि ह्या लोकांच्याच उपयोगी राहणार आहे. काय आवाहन कराल तुम्ही कामठीच्या जनतेला? कामठीच्या जनतेला मी फक्त एवढं आव्हान करील की मी तुमच्या चरणी वंदन करतो. हे लढाई आपण जिंकलेलो आहोत. फक्त तुम्हाला 2 तारखेला सकाळी उठून आपला मतदान कब्बशी माझ्या 3 नंबरवर आहे. जास्तीत जास्त मतं देऊन आपल्याला कब्बशीला विजयी करायची आहे. हे विजय माझी नाही, हे विजय तुमची आहे. एकदा आपल्या हक्कासाठी लढा, आपल्या हक्कासाठी उभं व्हा आणि जेवढ्यात जास्तीत जास्त मतदान होईल तेवढ्यात जास्तीत जास्त लीडनं आपण निवडून येऊन राहिलो. बस एवढी माझ्या जनतेच्या चरणी विनंती आहे. नगराध्यक्ष झाल्यानंतरही हाच अजय कदम लोकांना भेटेल का? गेल्या 25 वर्षापासून असाच आहो आणि असाच राहणार आहे. ह्या जन्मात आलोय, मृत्यू निश्चित आहे. मला लोकांमध्ये आलो आहे, लोकांमध्ये मला राहून मला लोकातूनच जायचं आहे. ते जेवढं माझ्यानी चांगलं होते तेवढं करण्याचा प्रयत्न करील. आज बी करतो, उद्या बी करीन. फक्त मला माझी एक हेच आहे ना, माझी रुटीनच बनलेली आहे की लोकांची सेवा करण्याची. माझ्या मायेचे जे उपदेश माझ्या मनात आहे, माझी ताई, माझी आई सुलेखाताई, तिने जे मला शिकवलं की निस्वार्थपणे लोकांची सेवा करणं, हे सगळ्यात जास्ती मानवता धर्म आहे. कोणत्याही जाती, पंथ, धर्म, कोणत्याही समाजाला वेगळं समजू नये. सगळ्या लोकांना आपलं समजून चालावं आणि निस्वार्थपणे लोकांची सेवा करणं, हाच आपला सगळ्यात मोठा धर्म आहे. नक्कीच. तर आपल्यासोबत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचे अजय कदम होते, जे कब्बशी चिन्हावर कामठी नगर परिषदेमधून उमेदवार आहे आणि आधी जसा होतो तसंच लोकांची निस्वार्थ सेवा करेल. फक्त एकदा संधी द्यावी. ज्याप्रमाणे प्रभागात काम केलं त्याचप्रमाणे कामठी शहरासाठी देखील काम करेल, असंच एक आवाहन अजय कदम यांनी केलेलं आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.